नमस्कार मित्रांनो. का यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 1858पर्यंतचा राणीचा जाहीरनामा पाहिला होता. आज आपण पाहूया इंडिया कौन्सिल ॲक्ट. इथून समोरची जी दोन कायदे आपल्या अभ्यासाला जे आहेत त्यामध्ये इंडिया कौन्सिल ॲक्ट जी इंडिया कौन्सिलमार्फत तयार करण्यात आली होती, परंतु ती पारित व्हायची संसदेमार्फतच, परंतु इथे कामकाज करण्यासाठी इंडिया कौन्सिलमार्फत तयार करण्यात यायची. त्या प्रमाणात त्यांची नावं आहेत फक्त ती. तर इंडिया कौन्सिल ॲक्ट 1861, पूर्वी जसं सनदी कायदा म्हणण्यात यायचं तसा हा इंडिया कौन्सिल ॲक्ट म्हणण्यात येतो. पूर्वी आपण पाहिलेलं आहे की स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. जर आपण 1853चा जर कायदा पाहिला असेल तर कायदे मंडळामध्ये स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं आणि इथून एक तरतूद करण्यात आली की गव्हर्नर जनरल आपल्या कौन्सिलमध्ये काही सदस्य हे अशासकीय सदस्य म्हणून काही भारतीयांना नियुक्त करेल. इथून मग सुरुवात झाली, प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ झाला. दुसरं तिसरं काही नाही, गव्हर्नरनी जी सदस्य नियुक्त केली ती एका प्रकारे राजांची किंवा राजघराण्यात जी दिवाण वगैरे आहेत अशाच घराण्यातली त्यांनी सदस्य नियुक्त केली. त्या प्रमाणात 1862मध्ये 3 नामनिर्देशन करण्यात आलं. त्यामध्ये होते सर दिनकरराव, पतियाळाचे महाराज आणि बनारसचा राजा. सर दिनकरराव हे पण एका राजघराण्याचे दिवाण होते. मला तर प्रॉपरली नाव माहिती आठवत नाही आहे. ओके, तर तुम्हाला जर आठवलं तर कमेंटमध्ये करा आणि जर मी नंतर एकदा पाहून तुम्हाला कमेंटमध्ये ते नाव पाठवेन. कोणत्या राजघराण्यात संस्थानामध्ये एक दिवाण होते ते खूप मोठे संस्थानामध्ये. जे पूर्वी आपण जर पाहिलं तर 1833नुसारच बरोबर तर मुंबई आणि मद्रासचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते आणि केंद्रीकरणाला बळकटी देण्यात आली होती. तर मुंबई आणि मद्रासचे कायदे करण्याचे अधिकार परत देण्यात आले आणि विकेंद्रीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. आणि बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत आणि पंजाब येथे नवीन कायदेमंडळ स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर एक तरतूद येते की लॉर्ड कॅनिंगने खातेनिहाय पद्धत सुरू केली. जसं आपल्या इथं मंत्रिमंडळात असतात सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह खातं, जलसंपदा, ग्रामविकास, अशा प्रकारचं खातेनिहाय पद्धती त्यांनी सुरुवात केली आणि त्यास मान्यता दिली. परंतु यास एक अट होती की संबंधित मंत्रालयाचा अंतिम निर्णय हा त्या खात्यातील सदस्य घेईल. हा इथे एक थोडीशी वेगळी प्रोसेस होती. आपल्या इथे अंतिम निर्णय हे मंत्रिमंडळ मिळून घेत असतं आणि मुख्यमंत्री त्यावरती एक विशेष असतात. आणीबाणीचा जो काळ असतो त्यामध्ये आणीबाणीचा काळ म्हणजे आपल्या इथे पण आणीबाणी होती, जी आपण नाही तर आपल्या पूर्वीच्या पिढींनी नक्कीच अनुभवलेली आहे. इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी त्यांनी लागू केली होती आणि त्यावेळेस जे अध्यादेश काढतात, अध्यादेश हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणीबाणीच असावी असं काही नाही आहे. ज्यावेळेस संसदेचं किंवा विधिमंडळाचं अधिवेशन असेल आणि संबंधित कायद्याशी किंवा संबंधित परिस्थितीसाठी नियंत्रणात आणण्यासाठी किंवा गरजेचं असेल त्यावेळेस कायदा करण्याची प्रोसेस जी आहे ती नंतर केली जाते. पूर्वी कायदा आणला जातो. कायदा करण्याची प्रोसेस विधिमंडळ नाहीतर संसद सुरू झाल्यानंतर केली जाते. त्याच्या अगोदरच कायदा अंमलात आणला जातो. तो जो त्या प्रमाणात जे आदेश काढला जातो त्यास अध्यादेश म्हणतात. आपल्याला त्याविषयीची माहिती पुढे आपल्याला कलमामध्ये घ्यायचीच आहे. 213 आणि राज्यासाठी जे कलम आहे 213 आणि केंद्रासाठी जे कलम आहे ते 123. हा अध्यादेश काढण्याचे अधिकार पूर्णतः व्हाईसरॉयला देण्यात आले आणि हा अध्यादेश लागू होण्याचा कालावधी होता त्या वेळेसचा 6 महिने. आपल्या इथे आत्ता जो जास्तीत जास्त कालावधी म्हणण्यात येईल 6 महिने प्लस 2 आठवडे म्हणतात. कारण ती माहिती मी पुढे देईलच जर हवी असेल सहज. तर 2 आठवडे कसे, तर दोन्ही विधिमंडळाचे द्विगृही कायदेमंडळ असेल तर दोन्ही विधिमंडळ सुरू झाल्यानंतर 2 आठवड्यामध्ये संबंधित अध्यादेश त्याच्या कारणास्तव संबंधित राज्यपालाला नाही तर राष्ट्रपतीला म्हणजे सरकारच प्रसारित म्हणजे ठराव मांडत असतं की का अध्यादेश वगैरे करण्यात आला. त्यासंबंधीची कार्य देऊन पुढील प्रोसिजर केली जाते. तर ती प्रोसेस आपल्या इथे थोडीशी फक्त हा जो होता तो 6 महिन्यापर्यंत लागू असायचा. आपल्या इथे पण 6 महिन्यापर्यंतच लागू असतो, परंतु अध्यादेशाचा कालावधी आपले जे अधिवेशन असतात 2 अधिवेशनामधला कालावधी अवकाश काळ म्हणतात. त्यामध्ये पॉलिटीच्या भाषेमध्ये अवकाश काळ पण म्हणू शकतो आपण. 2 अधिवेशनामधला जो कालावधी असेल तो जास्तीत जास्त 6 महिने असेल. म्हणजे एका वर्षात आपल्या इथे 2 अधिवेशन होतातच.
ओके. तर आपण हा होता 1861चा कायदा. त्यानंतर आपण यानंतर पाहूया 1892चा कायदा. यामध्ये एका प्रकारे निवडणूक कशी निवडणुकीद्वारे सदस्य नियुक्त करणे, फक्त यामध्ये निवडणूक नव्हती, त्यामध्ये नामनिर्देशित करण्याची प्रक्रिया होती. परंतु निवडणूक हा शब्द वापरला गेला नाही. एका प्रकारे निवडणुकीसाठी जी नवीन सदस्य येतील त्यांची नेमणूक करणे, त्याला प्रोसिजर एका प्रकारे आपल्या इथे राबवण्यात आली. तर केंद्र आणि प्रांतामध्ये विधिमंडळ, केंद्रामध्ये कायदेमंडळ आणि प्रांतामध्ये कायदेमंडळ त्यांची सदस्य संख्या वाढवण्यात आली. अशासकीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. शासकीय सदस्यांची बहुमत राखण्यात आले आणि संबंधित कायदेमंडळांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची व कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याची हे जे कार्य होती त्यात विस्तारण्यात आली. कायदेमंडळाचा एक जो कार्यभाग होता किंवा अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा हा एक अधिकार नवीन ॲड करण्यात आला आणि कार्यकारी मंडळाला एका प्रकारे प्रश्न विचारायचं. उत्तरदायी सरकार तेव्हाच असतं ज्यावेळेस तुम्ही संबंधित मंत्र्याला उत्तर म्हणजे संबंधित ग्रह प्रश्न विचारू शकेल की बाबा हे कर्ज आणि हे आता आपल्या इथे आहे, किंवा प्रश्न जेव्हा विचारण्याचे येतात त्यावेळेस पूर्णतः उत्तर एक स्टेज ही होती की आपल्याकडे उत्तरदायी सरकारच्या दृष्टिकोनातून हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवू शकतो. बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स आणि प्रांतांचे जे सरकार असतील त्यांच्या शिफारशीनुसार व्हॉइसराय केंद्रीय कायदेमंडळात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिफारशीनुसार प्रांतांतील गव्हर्नर हे प्रांतांतील कायदेमंडळामध्ये काही सदस्य अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करतील. आता हा जो कायदा आहे तो तुम्हाला 2-3 ओळीमध्येच आहे, जास्त काही नाही आहे. ही कायदे खूप सोपी आहेत, फक्त तुम्हाला ते एक्झॅक्टली ते लिहिलेलंच आहे. आपण अखेरला करून सांगणार काय, जे लिहिलेलं आहे तेच सांगणार. यामध्ये क्रिएटिव्हिटी काहीच भाग नसणार. फक्त एवढंच आहे की माझ्याकडे कलरफुल स्लाईड नाही आहेत, मी त्या भेटण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठीच मी एक दिवस लेट हा व्हिडिओ अपलोड केला आहे. मला नाहीतर मी कलरफुल साईडमध्ये एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ आले असते आणि त्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी आणखी सोपा गेला असता. हा 1909चा हा जो कायदा आहे त्यामुळे आपल्याला एक वेगळं वळण भारताच्या राजकारणाला लागलं असं आपण म्हणू शकतो. हा जो कायदा आहे मोर्ले मिंटो म्हणून ओळखला जातो. मोर्ले हे भारत मंत्री होते आणि मिंटो हे आपल्या इथे व्हॉइसरॉय होते. या लोकांनी ह्या कायद्यातनं काय करण्यात आलं तर केंद्रामध्ये सदस्य संख्या जी होती केंद्रीय कायदेमंडळाची 16वरनं 60 करण्यात आली आणि प्रांतातली सदस्य संख्या सारखी नव्हती. केंद्रामध्ये सरकारी सदस्यांचं बहुमत राखण्यात आलं, परंतु प्रांतांमध्ये बिनसरकारी सदस्यांच्या म्हणजेच अशासकीय सदस्यांच्या बहुमतास मान्यता देण्यात आली. एका प्रकारे इथे मान्यता देण्यात आली. इथून समोर एक तरतूद येईल समोरच्या कायद्यामध्ये की उत्तरदायी सरकार पण आणण्यात आलं. म्हणजे जी सरकारी सदस्य तर इंग्रजांकडनं येणार ना, बिनसरकारी सदस्य जी असतील ती नॉर्मली भारतीय जास्त असणार. आता त्यानंतर भारतीयांचा सहभाग पहिल्यांदाच गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात करण्यात आला आणि त्याचा मान मिळाला. सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे पहिले भारतीय होते जे प्रथम नियुक्त झाले गव्हर्नर व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये म्हणजेच मंत्रिमंडळामध्ये. त्यांना कायदा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. मिंटो जर आपण पाहिलं तर ते खूप चतुर आपण म्हणू शकतो की दुसऱ्या गावावरनं येऊन दुसऱ्या गावची पाटलिकी ओळखून घेणे, दुसऱ्या गावचं राजकारण ओळखून घेणे. तर त्यांनी तिथून आले, पूर्वीच त्यांनी ओळखलं होतं म्हणूनच त्यांनी इथली सत्ता हस्तगत करू शकले. त्यांनी इथे एक नवीन स्टेप समोर आले. ती म्हणजे त्यांनी काय केलं तर मुस्लिमांसाठी वेगळं मतदारसंघ तयार करून आपल्यामध्ये एक दुफळी निर्माण केली आपण म्हणू शकतो. आणि त्याचमुळे त्यांना हे पण म्हणण्यात येतं सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्था होतात एका प्रकारे, नगरमंडळे, व्यापारी संस्था, विद्यापीठे, जमीनदार यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली. हा होता 1909चा मोर्ले मिंटो कायदा. त्यानंतर येतो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट. ह्या कायद्यामधून ब्रिटिशांनी युद्ध झालं होतं. त्यानंतर परत एकदा त्यांनी जाहीर केलं की बाबा आम्ही तुम्हाला लवकरात लवकर भारतीयांचा विकास करू, भारतीयांना प्रशासनामध्ये सहभागी करू आणि एका योग्य वेळेला आम्ही तुम्हाला तुमचं उत्तरदायी सरकार प्रत्यक्षात आणून देऊ. परंतु हे त्यांनी जाहीर केलं 20 ऑगस्ट 1917ला. आपल्याला त्यांना स्वातंत्र्य देण्यासाठी अजून 20 वर्षे गेली, 20 ते 30 वर्षे गेली. परंतु ह्यामधून सिद्ध काय झालं ह्या कायद्यामधून तर केंद्र आणि प्रांतांचे विषय वेगळे करण्यात आले आणि केंद्राचं प्रांतावरचं नियंत्रण कमी करण्यात आलं.
त्यांची जी विषय वेगळी करण्यात आले आणि दोघांना अधिकार देण्यात आले की तुम्ही संबंधित विषयावर आपापले कायदे करू शकतात. परंतु केंद्रात जी संरचना होती ती केंद्रकारीच राहिली. जरी संघराज्याच्या दृष्टीने हे जरी पाऊल आलं, विषय वेगवेगळे हे संघराज्याच्या दृष्टीने पाऊल आहे, परंतु संरचना मात्र केंद्रकारी राहिली. म्हणजे काय झालं, म्हणजे एकीकडे नियंत्रण शिथिल केलं, पूर्णतः मोकळीक नाही देण्यात आली, तिथे काहीतरी बंधने असणारच. प्रांतिक विषयांमध्ये प्रांतांमधले जी विषय त्यांना कारोबार होती, जी विषय देण्यात आले त्याच्यामध्ये सुद्धा एक नवीन विभागणी करण्यात आली, सोपीव आणि राखीव. सोपी विषयांचा कारभार गव्हर्नर विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार पाहणार होते आणि राखीव विषयांचा कारभार हे कार्यकारी मंडळाच्या साह्याने गव्हर्नर पाहणार होते, ते विधिमंडळाला उत्तरदायी नसणार होते. आणि केंद्रामध्ये एक द्विगृही कायदेमंडळ निर्माण करण्यात आलं. ऑब्व्हियसली राज्यसभा आपण जी म्हणतो आणि लोकसभा, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ती म्हणजे लोकसभा आणि कौन्सिल ऑफ स्टेट ती म्हणजे राज्यसभा. राज्यसभा ही वरिष्ठ असते आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली लोकसभा, त्यास लोकसभा म्हणतात, ती कनिष्ठ असते. आता हे कनिष्ठ आणि वरिष्ठ कसं ते तर आपण पुढे एक सेपरेटली चॅप्टर्स यावरती घेणारच आहोत, त्यावेळेस आपण डिटेलमध्ये घेऊया. त्यानंतर अजून एक तरतूद होती, ती म्हणजे व्हॉइसरॉयचा जो कौन्सिल होता त्या म्हणजे कार्यकारी मंडळ, त्यामधले 6 सदस्यांपैकी कमांडर इन चीफ म्हणजे कमांडर इन चीफ तीन सेनेचे 3 सोडून बाकी 3 सदस्य जे असतील ती भारतीय असतील. आणि यामधून एक नवीन तरतूद अजून सांप्रदायिक मतदारसंघाचं तत्त्व दृढ करण्यासाठी विस्तारित करण्यासाठी करण्यात आले. भारतीय, ख्रिश्चन, शीख, युरोपियन, अँग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. आता शीख धर्मीय म्हणल्यानंतर आपल्याला ओळखू आले असेल, परंतु भारतीय ख्रिश्चन म्हणजे जी भारतीय आहेत परंतु त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. अँग्लो इंडियन म्हणजे मूळ युरोपियन आहेत परंतु त्यांनी इथे येऊन इथल्या पुरुष किंवा स्त्रीशी विवाह करून त्यांची जी वंशज येतील ती अँग्लो इंडियन. आणि युरोपियन म्हणजे प्रॉपरली युरोपियन आहेत परंतु इथे राहत आहेत, यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करणे. या व्यतिरिक्त काही तरतुदी दुसऱ्या करण्यात आल्या, त्या म्हणजे मालमत्ता कर व शिक्षण किंवा मालमत्ता कर किंवा शिक्षण या दोन्हीपैकी एकाच्या आधारावर मताधिकार देण्यात आला. आणि लंडनमध्ये एक नवीन पद निर्माण करण्यात आलं, भारताचा उच्चायुक्त, आणि त्याला काही भारत मंत्र्याची कार्य होती ती त्याच्याकडे सोपवण्यात आली. आता नागरी सेवांसाठी एक आपल्या इथं एक MPC आहे आणि केंद्रामध्ये UPC आहे, त्यावेळेस त्याची स्थापना करण्यात आली. 1926मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि याही पलीकडे जाऊन अजून एक तरतूद करण्यात आली, ती म्हणजे प्रांतांचं अर्थसंकल्प जे होतं ते केंद्रापासून वेगळं करण्यात आलं. अर्थसंकल्पाला सुरुवात झालेली होती भारतामध्ये 1860 पासून आणि प्रांतांचा अर्थसंकल्प वेगळं करून त्या वर्षीपासून करण्यात आलं 1919 पासून. तर हे पण आपण लक्षात ठेवा. आणि दोन्ही कायदेमंडळांना प्रांतांच्या आणि केंद्रांच्या आपापले अर्थसंकल्प तयार करण्याचे अधिकार देण्यात आले. याच कायद्यामध्ये एक शेवटची तरतूद करण्यात आली की 10 वर्षानंतर या कायद्याचे परिणाम म्हणजे हा कायद्यानुसार राज्यकारभार कसा चालला त्याचं परीक्षण करण्यासाठी एक वैधानिक आयुक्त नियुक्त करायचा, कायदेशीर आयोग नियुक्त करायचा, अशी तरतूद याच कायद्यामध्ये करण्यात आली. परंतु ठरलेल्या वेळेपेक्षा 2 वर्ष अगोदरच ब्रिटनच्या सरकारने आयोग नियुक्त केला सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली. जेव्हा सायमन सर जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांना विरोध झाला. तर त्यावेळेस जी कारणं देण्यात आली, आता बाकीची पण कारणं आहेत तर आपण पॉलिटीच्या दृष्टीने आपण हेच समजून घेऊया. ऐतिहासिक दृष्टिकोनातून, स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून दुसरी पण कारणं आहेत, परंतु मला ती तुमच्याकडे कितीपर्यंत माहिती व्हायला हवी ती मला सध्या तरी नाही वाटत आहे. ती कारणं आहेत भरपूर सारी काही की या सर जॉन सायमनच्या अहवालानंतर त्यांना विरोध का करण्यात आला, कारण त्यांना अजून एक आपल्यामध्ये ढोकळी निर्माण करायची होती, परंतु ते सक्सेसफुल होऊ शकलं नाही म्हणता येईल. परंतु नंतर काही ना काही तरतुदी आल्याच. ओके, तर त्यामध्ये होती 7 सदस्य आणि ती पूर्णतः ब्रिटिश होती. आणि त्यावेळेसच्या सरकारने गो सायमन बॅक, ओके, हे स्लोगन देत सायमन कमिशनला विरोध केला. परंतु तरीही ते निष्फळ ठरलं असलं तरी त्यांनी आपला एक अहवाल ब्रिटिश संसदेकडे सादर केला आणि काही तरतुदी केल्या की बाबा प्रांतांमध्ये जी दुहेरी शासन पद्धती तुम्ही निर्माण केली, सोपे विषय, राखीव विषय,
ही तुम्ही रद्द करावीत. ओके, ती ती रद्द करावीत. सांप्रदायिक मतदारसंघाची पद्धत पुढे चालूच ठेवावी, म्हणजे इथे भांडणे सुरूच राहावीत. आणि ब्रिटिश भारत आणि प्रांतांचं एक संघराज्य स्थापन करावं आपण. आता त्यांच्या तरतुदी कशा? दुहेरी शासन पद्धती रद्द करावी, ही एक चांगली तरतूद आहे. विषयांमध्ये विभागणी करून त्यावेळेस डिफरन्शिएट करणं त्यांच्यानुसार अनुचित असेल. परंतु सांप्रदायिक मतदारसंघ पद्धती पुढे चालू ठेवावी, म्हणजे भांडणं होतच राहावीत. आणि प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार पद्धती सुरू करावी, म्हणजे स्थापन करावे. मग ही तरतूद सर्वोत्तम होती. प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे. आणि या तरतुदींवरती या शिफारशींवरती चर्चा करण्यासाठी 3 गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये सहभागी होते ब्रिटिश भारताचे प्रतिनिधी, संस्थानांचे प्रतिनिधी आणि ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी. आता या 3 गोलमेज परिषदांमधून आता आपल्याला पण माहिती आहे की बाबासाहेबांनी या गोलमेज परिषदांमध्येच शिफारस केली होती की दलितांसाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाच्या तरतुदी असाव्यात, आणि ती खूप चांगली तरतूद होती. परंतु त्याच तरतुदीशी संगतीत समोर एक योजना आली, जी रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याची योजना आणली. त्यास जातीय निवाडा म्हणतात. आणि त्यानंतर त्याच्यासमोर एक नाव येतं, त्यानंतर एक पुणे करार येतं. तर त्याचा संबंध काय ते लगेचच 2 मिनिटात सांगू टाकूया आपण. जाती निवाड्याची योजना तर जाहीर करण्यात आली. पूर्वी जी अल्पसंख्याकांसाठी शीख, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन, अँग्लो इंडियन, मुस्लिम समाज यांच्यासाठी जे वेगळे मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले होते, त्याच प्रमाणात ही तरतूद दलितांसाठी लागू करण्यात आली. मग माननीय महात्मा गांधी यांनी यासाठी आंदोलन सुरू केलं. ते म्हणजे कुठे? आपल्या इथे पुणे येथे येरवडा कारागृहामध्ये. तर काँग्रेस नेते आणि दलित नेते, म्हणजे प्रामुख्याने आपले माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जी म्हणजे सामंजस्य करार एका प्रकारे म्हणू शकतो. तर तो जो करार झाला त्याच करारास पुणे करार म्हणतात. आणि यातून एक फायनल रिझल्ट आला, तो म्हणजे हिंदू धर्मांचे एक संयुक्त मतदारसंघ असतील आणि त्यातल्या काही राखीव जागा दलितांना दिल्या जातील. हा जो पुणे करार आहे तो मी काही नोट्समध्ये घेतला नाही आहे. आता सायमन कमिशनच्या ज्या शिफारशी होत्या, त्या शिफारशी काही स्वीकारून आणि 1935च्या कायद्यामध्ये काही बदल, म्हणजे ह्या शिफारशीमध्ये काही बदल करून त्या 35च्या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. जर आपण 35चा कायदा जर पाहायचा म्हटला तर नॉर्मली 35चा कायदा खूप सोपा आहे. 35च्या कायद्याच्या आणि 47च्या स्वातंत्र्याच्या कायद्याच्या तरतुदी जरी लांब दिसत असल्या तरी त्या समजण्यासाठी खूप सोप्या आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत पाकिस्तान वेगळे झाले हे पाठ करण्याची गरज नाही आहे. हे सामंजस्यपणे तुम्ही समजून शकता. ह्या गोष्टी पाठ करण्याची गरज नाही. व्हॉइसरॉय पद होतं ते रद्द करण्यात आलं. ऑब्व्हियसली करणारच होते ना. भारताचा सम्राट इंग्लंडच्या राजाच्या किताबातून काढण्यात आलं, काढावंच लागणार होतं. मग भारत स्वतंत्र कसं काय असणार? ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाठ करण्याची गरज नाही आहे. तरी आपण 35च्या कायद्यापासून सुरुवात करूया. ओके, हा जर कायदा जर पाहिला तर हा लांबलचक आणि विस्तारित म्हणून ओळखला यायचा. त्याच्यामध्ये टोटल कलमे होती 321 आणि 10 परिशिष्टे होती. प्रांत संस्थाने यांचे अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. संघसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची. संघसूचीमध्ये 59 विषय, प्रांतसूचीमध्ये 54 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 36 विषय. आणि उरलेले जे विषय असतील ते व्हाईसरॉयला देण्यात आले. आता म्हणलं की सर हे तुम्ही काय सांगितलं? संघसूची 59 विषय, प्रांतसूची 54 विषय, समवर्ती सूची 36 विषय. मी हे सांगितलं की केंद्रासाठी एक विषय. आता आपण जेव्हा बघतो तर केंद्रामध्ये जे रेल्वेचं आहे, महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये रेल्वे मंत्री आहेत का? नाही आहेत. तसंच इथे एस टी आपलं जे एस टी आहे लालपरी, त्याचे वेगळे मंत्री आहेत, परिवहन मंत्री. ओके, तर त्याच प्रमाणात तिथे रेल्वे मंत्री. परंतु ते जे विषयांचं विभाजन आहे त्याच प्रमाणात हे होते. मग तसे विषय 59 केंद्राकडे, 54 विषय प्रांताकडे आणि दोघांमध्ये मिळून 36 विषय. आणि ज्या विषयांचा या 3 सूचीमध्ये समावेश नसेल त्याला म्हणतात शेष अधिकार. उरलेल्या विषयांचे अधिकार ते असतील व्हॉइसरॉयला. ओके, आणि परंतु ही तरतूद काय अंमलात आली नाही का माहिती आहे का? कारण संस्थाने सहभागीच झाले नाहीत आणि संघराज्य काय अस्तित्वात आलं नाही.
प्रांतामध्ये जी दुहेरी शासन व्यवस्था होती ती रद्द करण्यात आली आणि त्या प्रांतामध्ये एक उत्तरदायी सरकार पद्धती सुरू करण्यात आली. उत्तरदायी सरकार पद्धती म्हणजे काय, तर मंत्रिमंडळाला विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार गव्हर्नरने कार्य करावे अशी तरतूद करण्यात आली आणि तिथून उत्तरदायी सरकार पद्धती सुरू करण्यात आली. 1937 ते 1939 पर्यंत होती, परंतु ही तरतूद नंतर बंद करण्यात आली उत्तरदायी सरकार पद्धत. प्रांतिक विधिमंडळाला स्वायत्ता देण्यात आली आणि ठरवून दिलेल्या क्षेत्रामध्ये प्रांतांना प्रशासकीय स्वायत्त घटक म्हणून काम करण्याची अनुमती देण्यात आली. जी केंद्रामध्ये जी विषय होते त्यामध्ये विभागणी करण्यात आली, सोपे विषय, राखीव विषय, आणि केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. परंतु ही पण तरतूद अंमलात आली नाही. ही तरतूद अंमलातच आली नाही. पूर्णतः प्रांत त्यावेळेस होती 11. आपण पुढे एक जेव्हा विभाजनाचं एक घटना समितीची तरतूद आपण घटना समिती पाहूया ना, त्यावेळेस आपण पूर्णला पूर्ण 11 राज्य घेऊया. त्यानंतर पाकिस्तानामध्ये सामील झालेली, त्यानंतर आपल्याकडे आलेली एक विशिष्ट प्रकार. त्यावेळेस एक छोटासा एक आणि चांगला व्हिडिओ 15 मिनिटाचा होऊन जाईल त्यावरती. 11पैकी 6 प्रांतांमध्ये द्विग्रही कायदेमंडळाची तरतूद करण्यात आली. पूर्वी जेव्हा एक कायदेमंडळ होतं तर ह्याचा अर्थ असा होत नाही की विधान परिषदच अस्तित्वात आली. पूर्वी विधिमंडळच अस्तित्वात होतं आणि द्विग्रही कायदेमंडळ विधानसभा प्लस विधान परिषद अस्तित्वात आलं. जसं केंद्रामध्ये जरी म्हणलं तर केंद्रीय कायदेमंडळ होतं, राज्यसभा लोकसभा अस्तित्वात आलं. त्याचा अर्थ असा होत नाही की राज्यसभाच अस्तित्वात आलं पूर्वी लोकसभा होतं, असा होत नाही. आपल्याला दोन्ही जर म्हणण्यात आलं की 1935च्या कायद्यानुसार द्विग्रही कायदेमंडळ आलं तर विधान परिषदच अस्तित्वात आली का, नाही, विधानसभा प्लस विधान परिषद दोन्ही अस्तित्वात आली. तर ती जी सहा राज्य होती ती होती बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत. संयुक्त प्रांत म्हणजे मध्य प्रदेश वगैरे, त्यावेळेसचा भाग म्हणजे संयुक्त प्रांत. ही जी 6 प्रांत होती त्यामध्ये 2 कायदेमंडळ निर्माण करण्यात आली. एक म्हणजे विधानसभा आणि दुसरी म्हणजे विधान परिषद. परंतु यावरती खूप बंधने होती. सांप्रदायिक मतदारसंघाची तरतूद होती त्यामध्ये आणखी विस्तार करण्यात आला. दलित वर्गातील महिला व कामगारांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. आणि इंडिया काउन्सिल जी होती 15 सदस्यांची 1858च्या राणीच्या जाहीरनाम्याच्या नुसार जी स्थापन झाली होती ती रद्द करण्यात आली आणि भारत मंत्र्यासाठी ती सल्लामसलत करायची ना ती, आणि भारत मंत्री त्याचे अध्यक्ष होते. आता त्यांच्यासाठी सल्लागारांच्या गटाची तरतूद करण्यात आली. मताधिकार वाढवण्यात आला आणि एकूण लोकसंख्येच्या 10% लोकांना मताधिकार मिळाला. जर आपण पाहिलं तर या कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालय जे आहे त्यावेळेस त्यांना म्हणण्यात यायचं फेडरल कोर्ट, संघराज्य न्यायालयाची स्थापना करण्यात आली 1937मध्ये. आणि RBIची सुद्धा भारतातील चलन व्यवस्थापन व पतपुरवठा यांचे नियंत्रण करण्यासाठी RBIची स्थापना करण्यात आली. तेव्हा ती खाजगी स्वरूपात करण्यात आली होती. ह्या कायद्यामध्ये एक नवीन तरतूद करण्यात आली. आपण आता इथे 2-3 शब्द आहे: संघराज्य लोकसेवा आयोग, प्रांतिक लोकसेवा आयोग, 2 किंवा अधिक प्रांतांसाठी संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करणे. तर पूर्वी पण आपण पाहिलेलं आहे 1919च्या कायद्यामध्ये की केंद्रीय लोकसेवा आयोग अस्तित्वात आला. आपण सांगण्यासाठी मला तुम्हाला इथे एक नोंद करून द्यायची की ह्या कायद्यामधून संघराज्य अस्तित्वात येणार होतं. तर जेव्हा तुमची संरचना बदलते त्यावेळेस तुम्हाला ह्याची नावं पण बदलावी लागतात. त्या प्रमाणात इथे संघराज्य लोकसेवा आयोग आणि प्रांतांसाठीचं प्रांतिक लोकसेवा आयोग आणि 2 किंवा अधिक राज्यांसाठीचं संयुक्त लोकसेवा आयोग अशी ही इथून एक तरतूद होती. परंतु हे संघराज्य अस्तित्वातच आलं नाही, त्यामुळे ही नावं काही चेंज झाली नाही आहेत. हा होता 1935चा कायदा. जर आपण पाहिलं तर हा कायदा होता 1935चा भारत सरकार कायदा म्हटलं जातं यास. आज आपण इथे पाहूया भारत स्वातंत्र्याचा कायदा. एक लास्ट आपण रेकॉर्ड करून मी आजच रेकॉर्ड करेन, मीन्स रेकॉर्डेड आहे परंतु मी ते कलर स्लाईडसाठी वेट करतो आहे. जर ते आलं तर मी त्यामध्येच देऊन टाकेल. ओके. आणि इथून नंतर आपण पॉलिटिचा एक चॅप्टर आणि इकॉनॉमिक्सचा एक चॅप्टर असं करणार आहोत. तर हा कायदा झाल्यानंतर 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाल्यानंतर फक्त अंतरिम सरकारचा एक फोटो मी तुम्हाला शेअर करेल.
आता येणाऱ्या एका लास्ट व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ जास्त काही नाही होणार, 4-5 मिनटाचाच होईल मला तरी वाटतो. आणि त्यानंतर आपण एक इकॉनॉमिक्सकडे बोलूया. इकॉनॉमिक्समध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कोणता पण टॉपिक सांगा. मी कंबाईनला येणाऱ्या याच्यातून घेण्याच्या येण्यात आहे उद्योग, बँकिंग, त्यानंतर दारिद्र्य. आता येण्यात UNDP पण प्रश्न विचारण्यात येतात. ओके. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, अशी काही चॅप्टर सुरुवातीला आता एक 1 बाय 1 जर घेतलं तर आपण नक्कीच दोन्हीकडे बॅलन्स करत करत जाऊया. आणि कंबाईनपर्यंत तरी माझा इरादा आहे की ॲटलिस्ट आपल्याकडे 20 क्वेश्चनचं तरी आपला जो डेटा आरामात येऊन जाईल आणि आपण 20 क्वेश्चन पुरता तरी सिलेबस नक्की कवर करूया. ओके. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की इकॉनॉमिक्ससाठी कोणता चॅप्टर घ्यावा. मी तरी बँकिंग येण्याच्या एरियामध्ये आहे, कारण बँकिंग माझ्याजवळ जे पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे ते एक हिस्टोरिकलरित्या मी लिहिलेलं आहे. ते नसेल तर दारिद्र्य पण घेऊया. जो तुम्ही सांगसाल त्या प्रमाणात आपण तो चॅप्टर घेऊ, परंतु प्रिलियम्सला असावा तो चॅप्टर. नाहीतर आपण मेन्सचा चॅप्टर घेणार. ट्रेड हा नावालाच आपल्या इकडे आहे. ट्रेडमधनं फक्त कोणत्या देशाचा व्यापार आणि कुठली इन्व्हेस्टमेंट जास्त आहे हेच प्रश्न येतो. ट्रेडचा बाकीचा जो घटक आहे तो मेन्सलाच जास्त, 99-95% मेन्सलाच आहे. असा चॅप्टर सांगा कमेंटमध्ये की जो येणाऱ्या प्रिलियममध्ये आहे. राज्यसेवेचं पण चालेल, कारण आता धडा घेण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार ना, 2-3 लेक्चरमध्ये धडाच कंप्लीट होऊन जाईल. प्रिलियमचा कोणता पण सांगा, तो आपण कंप्लीट करू. राष्ट्रीय उत्पन्न म्हणलं तर राष्ट्रीय उत्पन्न घेऊया. ओके. मला कमेंटमध्ये सांगा, आपण तो चॅप्टर घेऊया. ठीक आहे. आज आपण इथे थांबूया, आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. ठीक आहे. थँक्यू.